संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाकडे सध्या राज्याचं लक्ष आहे आणि ते बीडकडे लागले। मकोकात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची पोलीस कोठडी आज संपली आहे। बीड जिल्हा विशेष न्यायालयाने कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय। पुढचे 6 महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच राहावं लागणार आहे। तर पुरावा असलेला फोन गहाळ केल्यामुळे हत्येतील आरोपी विष्णू चाटेवर नवा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाहूया एक रिपोर्ट। सरपंच हत्या प्रकरणात कोर्टात आज काय होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। मकोका आरोपी वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं कोर्टात हजर करण्यात आलं। एसआयटीनं चौकशीत काय काय बाबी शिल्लक आहेत हे सांगितलं। पोलिसांचं म्हणणं ऐकून घेत बीड कोर्टानं कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। पुन्हा गरज पडली तर चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळण्याचा पोलिसांचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला आणि कराडची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली। पोलीस यंत्रणेकडून त्यांचा एमसीआर मागण्यात आलेला आहे, जो कोर्टाने मंजूर केलेला आहे। आणखी काही त्यात अपडेट होते? अपडेट काही विशेष काही नाही। कुणाला गरज पडली तर पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून एमसीआरचा रिपोर्ट देण्यात आलेला होता, जो न्यायालयाने मंजूर केला। किती दिवसापर्यंत साधारण? मोका अंतर्गत 30 दिवसापर्यंत पोलीस कोठडी घेत आहे। साधारणपणे ही जी न्यायालयीन कोठडी आहे ती किती दिवसापर्यंत? 14 दिवसापर्यंत। जामिनासंदर्भात काय पुढे घडू शकते? जामिनासंदर्भात त्यांचा अजून बीडच्या न्यायालयात अर्ज आलेला नाही। न्यायालयीन कोठडीचे आता अर्थ काय आणि पुढे काय होणार त्यावर एक नजर टाकूया। 7 दिवसांच्या कोठडीनंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा विशेष न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। आता इथून पुढे कराडला जेलमध्येच राहावं लागणार। न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील जामिनासाठी कोर्टात गेले तरी मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपीला जामीन मिळत नाही। त्यामुळे किमान पुढचे 6 महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच राहावं लागणार आहे। कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सीआयडीला ज्यावेळी तपासासाठी वाल्मिक कराडची गरज भासेल त्यावेळी कोर्टाच्या परवानगीनं सीआयडी कराडची चौकशी करू शकते। विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची पोलीस कोठडीची गरज असल्यास सीआयडी कोर्टाकडे पुन्हा पोलीस कस्टडीची मागणी करू शकतात। महाराष्ट्रात असंघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 म्हणजे मकोका कलम 18 नुसार कराडसह सर्व आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले। आरोपी विष्णू महादेव चाटे याच्यावर नवा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा होता तो चाटेचा मोबाईल। त्याच फोनवरून कराडनं आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप आहे। फरार असताना हा फोन गहाळ केल्यानं विष्णू चाटेवर आणखी एक कलम वाढवण्यात आलं। विरोधकांनी मात्र तपास नीट होत नसल्याचा आरोप पुन्हा केला। अजूनही तपास नीट होत नाही, तपास योग्य दिशेने होत नाही, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होतोय, अजूनही एक आरोपी फरार आहे। एवढ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे गुंतलेले असताना आणि त्यांचे स्पष्टपणे धागेदोरे दिसत असताना कारवाई करण्यामध्ये सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, अजित पवार म्हणून का दिरंगाई करतायत हा खरा प्रश्न येतो। वाल्मिक कराड हे स्वतः शरण आले, हा म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल फोन नव्हते वाटतं। त्यांची संपत्ती खूप आहे पण मोबाईल फोन नव्हते। संतोष देशमुखनं न्याय कधी मिळणार ह्याच्यावर बीड आक्रोश करते, परभणी जिल्हा वेगळा आक्रोश करत आहे। गृह खातं कोणाला वाचवतंय? वाल्मिक कराडांना वाचवतंय का? सरकार वाचवतंय का? हा एक विषय आहेच ना। हे आपण विचार केला पाहिजे की सरकार कोणाला वाचवते आणि कशासाठी वाचवतंय। एकही आरोपी सुटणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला तर तपास व्यवस्थित सुरू असून न्यूजसाठी नको ते आरोप केले जात आहेत अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली। सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्गुणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही। यांना अशा प्रकारची निर्गुण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही। मी स्पष्टपणानं सांगितलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी। याबाबत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी त्यांचा लहान भाऊ आणि मुलीनं पंढरपूरच्या विठुरायाला साकडं सुद्धा घातलं। हे जे साखळी गुन्हेगारी आहे सगळी, एकावर 10, 15, 20 गुन्हे आहेत, त्या लोकांना न्यायालयीन कोठडी दिली जरी असली तरी सगळं अंडर ट्रायल चालवण्यात यावं। यांना कुठं जामीन वगैरे मांडण्याचा यांनी कुठं मार्ग दिला नाही पाहिजे। त्याचं कारण असं आहे की पूर्ण दहशतीमध्ये सगळे हे जे प्रकार आलेले उघडकीस आहेत
किंवा सिद्ध झालेले आहेत त्यातून पूर्ण दहशतीचं वातावरण यांनी तयार केलेलं आहे. कुठंही यांना जामीन वगैरेचा मार्ग दिला नाही पाहिजे असं आमचं देशमुख कुटुंबियाचं मत आहे. जर पोलीसच गुंडांना किंवा ह्या गुन्हेगारीला थरा देत असतील तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? कारण की पोलिसांचं कर्तव्य आहे की जे गुन्हेगारी आहे ती त्यांनी बंद करायला पाहिजे. आणि आता कारण की जे बाकीचे लोक आहेत त्यांना कळेल की गुन्हेगारीला कुठेतरी थारा दिला जात नाहीये. म्हणून आम्हाला इतकंच वाटतं की जे कोणी गुन्हेगार आहेत किंवा पोलीस असतील किंवा जे कोणी त्यांना मदत करणारे असतील यामध्ये त्यांना 6 आरोपी करून कठोरात कठोर शिक्षा दिलीच पाहिजे. पंढरपूरमध्ये बोलताना धनंजय देशमुख यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे भेटीसाठी आले नाहीत याबाबत खंत व्यक्त केली. 2 दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी यावरून स्पष्टीकरणही दिलं होतं. पंकजा ताईंचा व्हिडिओ कॉल आलेला होता. वहिनी त्यांना बोलल्या होत्या की न्याय घेऊनच आमच्याकडे या, कारण तो BJPचा बूथ प्रमुख होता. म्हणून त्यांनी सांगितलं न्याय घेऊनच आमच्या घरी या तर आम्हाला न्याय भेटेल. मी त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला, मी ह्याच्यावरही इंटरव्ह्यू दिला. त्या परिस्थितीमध्ये त्यांनीच मला विनंती केली की ताई तुम्ही इथे येऊ नये, इथली परिस्थिती वेगळी आहे, आमच्या हातात नाही. आता त्यांची परवानगी घेऊन जाईन असं मी आधीच जाहीर केलेलं आहे. माझ्या जाण्यापेक्षा माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे. मी तिथे जाणं, त्या मृत्यूच्या बद्दल संवेदना बाळगणं हा माझा एक सर्वस्वी वैयक्तिक विषय. त्याचं काही जगासमोर प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही. कारागृहात नवीन कैद्यांसाठी असलेल्या बराकीत वाल्मिक कराडचा आज मुक्काम असेल. उद्या गुन्ह्यानुसार कोणत्या बराकीत ठेवायचं ते ठरेल. गरज पडली तर मकोगा अंतर्गत 30 दिवसापर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते. त्यासाठी येत्या 14 दिवसात तपासाला वेग आणण्याचं आणि फरार आरोपीला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असेल. गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.